कल्पना करा, लाखो वारकरी एका विशाल मैदानात उभे आहेत. टाळ मृदंगाचा नाद हळूहळू मंदावतो. सगळ्यांच्या नजरा एका दिशेला खिळतात आणि पुढच्या क्षणी एक सजवलेला अश्व विजेच्या वेगाने मैदानभर धावू लागतो. घोडा धावताच हजारो वारकरी त्याच्या मागे धावतात. त्याच्या टापांनी उडालेली माती श्रद्धेनं कपाळाला लावतात. काही जण ती आपल्या ओंजळीत जपून ठेवतात. पण प्रश्न असा आहे, एका घोड्याच्या टापांची माती इतकी पवित्र का मानली जाते? आणि रिंगण सोहळ्यामागचं रहस्य नेमकं काय आहे? चला आज जाणून घेऊया वारीतील सर्वात भावनिक आणि रहस्यमय परंपरेची कथा. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी वारीत लाखो वारकरी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत पंढरपूरच्या दिशेनं चालत असतात. हा प्रवास फक्त पायांचा नसतो, तो श्रद्धेचा असतो, भक्तीचा असतो आणि माणुसकीचा असतो. अनेक दिवस चालणाऱ्या या प्रवासात अनेक सुंदर परंपरा जपल्या जातात. पण त्यापैकी एक सोहळा असा आहे ज्याची प्रत्येक वारकरी आतुरतेनं वाट पाहत असतो. तो म्हणजे रिंगण सोहळा. रिंगणासाठी एक मोठं मैदान निवडलं जातं. हजारो वारकरी गोलाकार उभे राहतात. मैदानाच्या मध्यभागी संपूर्ण जागा रिकामी ठेवली जाते. टाळ मृदंगाचा नाद घुमत असतो. विठ्ठलाच्या नामाचा गजर सुरू असतो आणि वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झालेली असते. अचानक पालखीसोबत असलेला सजवलेला अश्व मैदानात प्रवेश करतो. क्षणभर संपूर्ण मैदान शांत होतं आणि पुढच्या क्षणी तो अश्व प्रचंड वेगानं रिंगण पूर्ण करू लागतो. त्या क्षणी हजारो डोळे त्याच्याकडे खिळलेले असतात. अनेक वारकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात. हात आपोआप जोडले जातात, कारण त्यांच्यासाठी हा फक्त एक घोडा नसतो. वारकरी श्रद्धेनं मानतात की या अश्वामध्ये संतांची अदृश्य उपस्थिती अनुभवायला मिळते. म्हणूनच त्याचा प्रत्येक फेरा, प्रत्येक टाप आणि प्रत्येक क्षण त्यांच्यासाठी पवित्र असतो. घोडा धावताना त्याच्या टापांनी उडालेली माती अनेक वारकरी श्रद्धेनं कपाळाला लावतात. काही जण ती आपल्या घरीही घेऊन जातात, कारण त्यांच्यासाठी ती फक्त माती नसते, ती संतांच्या कृपेची, आशीर्वादाची आणि भक्तीची आठवण असते. रिंगणाचा आणखी एक सुंदर अर्थ सांगितला जातो. रिंगण म्हणजे गोल आणि गोलाला ना सुरुवात असते ना शेवट. जशी भक्तीला शेवट नसतो, जसं विठ्ठलाचं नाम अखंड सुरू राहतं, तसंच हे रिंगणही अखंड भक्तीचं प्रतीक मानलं जातं. या सोहळ्यात गरीब आणि श्रीमंत असा भेद नसतो, जात नसते, पद नसतं, अहंकार नसतो. प्रत्येक जण दुसऱ्याला फक्त एका नावानं हाक मारतो, माऊली. आणि कदाचित याच एका शब्दात संपूर्ण वारीचं तत्वज्ञान सामावलेलं आहे. काही वेळानंतर रिंगण पूर्ण होतं. अश्व पुन्हा पालखीजवळ येतो. टाळ मृदंगाचा नाद पुन्हा आकाशात घुमू लागतो. वारकरी पुन्हा पंढरपूरच्या दिशेनं चालू लागतात. पण आता त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता असते, एक वेगळीच ऊर्जा असते. कारण त्यांच्यासाठी हा सोहळा फक्त पाहण्याचा नसतो, तो अनुभवण्याचा असतो. आजही रिंगण सोहळ्याची नेमकी सुरुवात कधी झाली याची ठोस ऐतिहासिक नोंद उपलब्ध नाही. मात्र अनेक शतकांपासून ही परंपरा अखंड सुरू आहे आणि लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा अविभाज्य भाग बनली आहे. म्हणूनच रिंगण समजून घेण्यासाठी फक्त इतिहास पुरेसा नसतो, त्यासाठी श्रद्धाही लागते. आणि म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही रिंगण सोहळा पाहाल, तेव्हा फक्त धावणारा घोडा पाहू नका, त्या धावण्यात दडलेली शतकानुशतकांची भक्ती अनुभवण्याचा प्रयत्न करा. कारण वारीचा खरा चमत्कार घोड्यात नसतो, तो लाखो भक्तांच्या एकाच स्वरात असतो. ज्ञानोबा
तुकाराम. विठ्ठल, विठ्ठल.